नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. गुढीपाडवा या सणाला नक्की काय करावे आणि गुढीची पूजा कशी करावी याबाबत संपूर्ण माहिती. गुढीपाडवा चैत्र शुक्ल प्रतिपदा हा 3.5 मुहूर्तापैकी एक अत्यंत शुभ दिवस आहे. या दिवशी पहाटे कडुलिंबाची पाने खाणे, दारी विजयाची गुढी उभारणे, नवीन वस्तूची खरेदी करणे आणि तोरण लावणे हे उपाय सुख समृद्धी आणतात. या दिवशी लक्ष्मीपूजन व विष्णूची आराधना करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवल्याने वर्षभर आर्थिक भरभराट होते तुमच्या घरात असे मानले जाते. आता गुढीपाडव्याचे विशेष उपाय आणि तोडगे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. तर नंबर 1, कडुलिंबाच्या पाण्याचा उपाय. कडुलिंबाची पाने, जिरे, ओवा, साखर, गूळ आणि हिंग एकत्र करून खाल्ल्याने आरोग्य तुमचं उत्तम राहते आणि तुमच्या शरीरातील उष्णता ही सुद्धा कमी होते. नंबर 2, विजयाची गुढी व तोरण. घराच्या मुख्य दारावर आंब्याच्या पानांचे आणि फुलांचे तोरण लावावे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. नंबर 3, लक्ष्मी प्राप्ती उपाय. गुढीपाडव्याच्या दिवशी घराच्या मुख्य दारी केशर किंवा हळदीचे स्वस्तिक काढावे. गुढीला रेशमी वस्त्र, कडुलिंबाची डहाळी, साखरेची गाठी आणि आंब्याची पाने लावून पूजा करावी. यामुळे तुमच्या आयुष्यात धनवृद्धी होते. नंबर 4, नवीन खरेदी व व्यवसाय. या दिवशी सोने, चांदी, वाहन किंवा मग मालमत्ता खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. तसेच कोणताही नवीन व्यवसाय किंवा कार्य सुरू करण्यासाठी हा एक उत्तम काळ मानला जातो. नंबर 5, कलश पूजन. गुढीवर तांब्याचा किंवा चांदीच्या कलश उघडा ठेवावा. हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. काही महत्त्वाच्या बाबी आहेत याबद्दल, म्हणजेच काय करावे, जसे की सकाळी लवकर उठणे. सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करून दिवसाची सुरुवात करावी. नंबर 2, साखरेची गाठी. गुढीला अर्पण केलेली साखरेची गाठी प्रसादाच्या स्वरूपात वाटावी. नंबर 3, स्वच्छता. तुमचं घर पूर्णपणे स्वच्छ करून गुढी उभारल्यास लक्ष्मी मातेचा तुमच्या घरात नेहमीच वास टिकून राहतो. आता सर्वात महत्त्वाची टीप, हे सर्व उपाय श्रद्धेवर आधारित आहेत. जर मनापासून केले तर तुम्हाला याचे फरक नक्कीच जाणवतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर नक्कीच करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.